दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात. छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगड किल्ल्यावर शुक्रवारी भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाने शिवकालीन वैभवाच्या स्मृती पुन्हा एकदा जागृत केल्या. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. जय भवानी, जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणांनी संपूर्ण रायगड दुमदुमून गेला. स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ, माँसाहेब आणि शहाजीराजे यांना अभिवादन करत हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, युवराज शहाजीराजे, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवारपासून रायगडावर शाहिरी कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना आरंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सुवर्ण मुद्रा अभिषेक करून सोहळ्याची सांगता करण्यात. शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करून सोहळ्याची सांगता करण्यात आली. हा अभिषेक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, कोकण परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त, रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद सीओ नेहा भोसले तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. या भव्य सोहळ्यामुळे शिवकालीन इतिहास, परंपरा आणि स्वराज्याचा गौरव पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी शिवभक्तांना मिळाली. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. पालखी सोबत स्वाती आणि पालखी घेऊन परत खाली यायचं. पालखी जाईल, फक्त कोणीच वर जाणार नाही, जागा नाही पालखी. त्या छत्रपती ताराबाई महाराणी साहेब, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून, यांना अभिवादन करून आज शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित आमदारगण, जिल्हाधिकारी, प्रतिष्ठित सर्व नागरिक, सन्मान्य विचार मंच आणि सगळ्यात जास्त ज्यांचं नाव आपण घेणं गरजेचं आहे, आमच्या सर्वांच्या पेक्षाही ते इथं उपस्थित सर्व शिवभक्त बंधू भगिनी.
2007 आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा हा 6 जूनला सुरुवात केला. शेकडो शिवभक्त होते. 350वा शिवराज्याभिषेक दिन सुद्धा आपण जोरात जोमाने साजरं केलं. आणि मी नेहमी म्हणायचं की शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जनसागर दुर्गराज रायगडला आलेलं आहे. पण मला असं वाटतं की आपण आता शब्द बदलू. हा जनसागर नाहीये, हा शिवसागर आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. इथं राहण्याची सोय नाही, आम्ही ते करू शकत नाही दुर्गराज रायगडवर. जेवणाची सोय सुद्धा मोजकी आहे. तरी शिवभक्त दुर्गराज रायगडला आपण जाणं क्रमप्राप्त समजतो म्हणून 3-4 तारखेपासून इथं मुक्कामी आहेत. मला आजही पटत नाही, रात्री 11 वाजता इथनं निघताना कुठे कसे शिवभक्त झोपले होते, कसे पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुद्धा त्याचं संवर्धन जतन झालेलं आहे. मी मागच्या वर्षी बोललो होतो की लाईट अँड साऊंड शो हा तयार आहे आपला. खरं म्हणजे हा लाईट अँड साऊंड शो आत्ता सुरू होणार होता, पण कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळं हे नवनिर्वाचित आमदार इथं आलेले आहेत. त्याचं नाव नंतर घेणार आहे मी. ते इथं आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला त्याचं ओपनिंग करता आलं. ते काय ती दुरुस्त करा बाबा काहीतरी. तेव्हा लोकांना लाईट अँड साऊंड शो बघायला मिळाला नाही. तो लाईट अँड साऊंड शो देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही तसा लाईट अँड साऊंड शो आहे. 360 डिग्रीचा आहे. 360 डिग्री बघा तर तुम्ही. त्या पुरातत्व खात्याला एवढीच माझी विनंती आहे की तर राहायला परवानगी देत नाही, पण या शिवभक्तांना हा लाईट अँड साऊंड शो बघायला मिळावा. दारुगोळा कोठार जे पहिल्यांदा रायगडवर अतिक्रमण किंवा अटॅक झाला असं म्हणतात, त्या दारुगोळावर त्याच्यावर बॉम्ब पडला तिकडच्या तोफेवर, तिकडच्या गड आपल्या त्या पलीकडच्या डोंगरावरनं, पोटल्या डोंगरावरनं जो झाला, ते दारुगोळा आपल्याला संवर्धन जपतो. ते बघा जाऊन तिथे फरशी सापडली. 350 वर्षाच्या अगोदर फरशी कशी लावली होती शिवाजी महाराजांची, ते पाहायला तुम्हाला मिळेल. राज सदरचं संवर्धन आता सगळे हार आहेत मग तुम्हाला पाहायला मिळत नाहीत किंवा सजावट झाली तुम्हाला मिळत नाही. या राज सजावटचं संवर्धन 75 वर्षात पहिल्यांदा रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू झालं. हे नगारखाना जिथं आपण बसलो, ते राज सदर जिथं आपण बसलोय, माझं स्वप्न आहे आणि माझं नाही, सर्व शिवभक्तांचं स्वप्न आहे. आपण हे राज सदर का पुनर्बांधणी करू शकत नाही? का शिवाजी महाराजांचं भव्य त्याचा राज सदर कसं करत? आणि मला आठवतं की मागच्या भाषणात मी बोललो तर मी काय ते करणार. मला ना या पुरातत्व खात्याच्या केंद्रात जाऊन वेळ पडला तर ठिया ठोकणार. आणि मला आनंदाने आपल्याला सांगायचं, इथली अजून त्यांनी परवानगी दिली नाही, पण मागा नगारखाना एकमेव वास्तू आहे या दुर्गराज रायगड किल्ल्यावर जे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरचं छत, हे छताचं काम या पावसाळ्यानंतर सुरू होतं. इथं हळूहळू घुसत असते सगळं ते मागितलं, मग ते काहीतरी थोडं देतात. लोक धंदा करतात, म्हणतात अरे 500 रुपये रेट आहे, मग तो देणारा 200-300 रुपये देतो. आपण काय मागतो? आम्हाला सगळंच पाहिजे आहे. मग सुरुवात करायची. आम्हाला संभाजीराजा धंदा काय करता येत नाही. संभाजीराजा काय करू शकतो? शिवाजी महाराजांसाठी चांगलं काय घडवायचं आहे राज सदरवर, दुर्गराज किल्ल्यावर, ते मी करतो. खरंच माझा बिझनेस नाही, जे काय आहे शिवाजी महाराज. आणि म्हणून या नगारखान्यावर कौलारू छत येणार आहे. ते झालं की इकडे सरकारचं तुमची ताकद होते. हाय काय ताकद? हाय काय ताकद? असं नाही चाललं, जोरात पाहिजे. हाय काय ताकद? बरेच काम आहेत, मी सगळे जास्त वेळ घेत नाही. नाही तर सगळे म्हणणार रायगड प्राधिकरणचं सगळं सांगायला लागलं. पण सांगणं क्रमप्राप्त मी समजतो. मी आज पण सांगत नव्हतो, पण तुम्हाला समजायला पाहिजे. ज्या दुर्गराज रायगड किल्ल्यावर तुम्ही आलात, तर या दुर्गराज रायगड किल्ल्यावर काय काय चालू आहे. आपले 11 किल्ले हे युनेस्कोचं ब्रँडिंग झालेलं आहे जागतिक वारसा स्थळामध्ये. आपला एकही किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद नव्हता. राजस्थानचा एक उदयपूर घराणा सोडलं तर कुठल्याही किल्ल्यांचं, कुठल्याही राजांचा इतिहास नाही. तिथं सगळ्यांनी हात मिळवली केली आहे मोगलांची. महाराणा प्रतापांचं घराणं सोडून त्यांचे 7 किल्ले
राजकीय वारसा स्थळामध्ये युनेस्कोचं ब्रँडिंग, वर्ल्ड हेरिटेज साईट. आपला एकही किल्ला नाही. मी मागे लागलो 2016 पासून पाठपुरावा केला. सगळ्या मंत्र्यांना, सगळे जे तज्ञ त्या लोकांना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं का ते किल्ल्यात परत चालत फिरतील काही प्रश्नचिन्ह नाही. म्हणून हेलिकॉप्टरमध्ये फिरवून सांगले काय महत्वाचे आपले किल्ले हे देखणे नाहीत, आपले किल्ले हे लढलेले किल्ले. या किल्ल्यामध्ये शौर्यत्व आहे, या किल्ल्यामध्ये संस्कार आहेत, या किल्ल्यामध्ये नीतिमत्ता आहे. आणि म्हणून तुम्ही याला जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद व्हायला पाहिजे. आणि 3-4 किल्ले मग पुरातत्व खाते विसरलं, ते मी त्यांना घालायला लावले. आणि मग पुढचं फिनिशिंग हे देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांनी केलं. आणि आज 11 किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये आहेत. पण मला एवढं सुद्धा सांगायचंय, सगळ्या शिवभक्तांना आणि शासनाला सांगायचंय, शासनाला सूचित करायचंय, तुम्ही खुश राहू नका. नुसतं 11 किल्ले म्हणजे आपल्या युनेस्को ब्रँडिंग मध्ये झालं तर आपण खुश. जागतिक वारसा स्थळामध्ये आपले किल्ले गेले, फंड आला, अजिबात 1 रुपये फंड ते देत नाहीत. नुसतं ब्रँडिंग असते काही, नुसतं गुगल केलं जागतिक वारसा स्थळामध्ये कुठले गेले तर आपले 7 येणार, आपले 11 येणार, राजस्थानचे 7 येणार, एवढंच. पण तुम्ही त्याचं संवर्धन जतन नाही केलं तर तुमचं नामांकितपणा सुद्धा जे तुम्हाला 11 किल्ल्यांना मिळालंय ते सुद्धा काढून घेण्यात येऊ शकते. हे माझी सरकारला सूचना आहे. धोक्याची घंटा आहे. पण असो, मी आता जास्त काही वेळ घेत नाहीये. पण मला इथं आमदार अभिजित पाटील आलेले आहेत, नवनिर्वाचित आमदार आमचे मित्र अनिकेत तटकरे आले आहेत, आमदार मंगेश चव्हाण आलेले आहेत. माझी आपल्या ठिकाणी विनंती, उगाच नाव घेतलं नाही तुमचं, मी माझा स्वार्थ आहे. या राज सदर कोणाचं नाव घेतलं जात नाही, कोणाचं नाव घेतलं जात नाही. मी सुद्धा निमित्त आहे. इथं तुमचं नाव घेतल्याच्यासाठी तुम्ही आलात, तुमचं कौतुक आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या नेहमी असतात, तुम्ही दरवर्षी येतात. पण माझी इच्छा आहे की ठीक आहे, आमदार लोकांना, सिनियर लोक आहेत, त्यांना चढायला जमणार नाही किल्ला. मी चढलो तुमच्याबरोबर काल, पण जमणार नाही ते ठीक आहे. पण आला हे कौतुक आहे. पण इथं सगळ्या आमदारांनी यायला पाहिजे, सगळ्या खासदारांनी यायला पाहिजे, सगळ्या मंत्र्यांनी इथं यायला पाहिजे. आणि कॅबिनेट मिटिंग लावा ना, इथं लावा ना कॅबिनेट मिटिंग. तुम्ही पुण्यात कॅबिनेट मिटिंग लावता, नागपूरला कॅबिनेट मिटिंग लावता, संभाजीनगरला कॅबिनेट मिटिंग लावता, दुर्गराज रायगडवर का नाही? खरी सुरुवात तर आपली हित नाही. आपण हात तर या दुर्गराज रायगडच्या मुळात इथं आहे. आणि माझी ओळख तुम्हाला काय माहित आहे का? माहित आहे माझी ओळख काय? नाही माहित. तुम्हाला एवढंच माहिती की हा शिवाजी महाराजांचा वंशज आहे. माझी मी पुन्हा महाराष्ट्रात ज्यावेळी फिरतो त्यावेळी लोकांना माहिती आहे हा काय खासदार होता का, हा काय सामाजिक कार्य करतो हे माहित नसते लोकांना. लोकांना इतकंच माहित आहे की 2007 ला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला 6 जूनचा. लोकांना इतकंच माहित आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्यारोहण झाला, राज्याभिषेक करून घेतला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सांगितलं माझं स्वराज्य काय आणि हे स्वराज्य माझं नाही, हे स्वराज्य तुमच्यासाठी आहे. म्हणून 350 वर्षानंतर सुद्धा आपण त्याचा राज्याभिषेक सोहळा साजरा करतो. तो पुतळा जो आपल्याला इथं आपल्याला मागे दिसतो हा छत्रपती संभाजीराजे ह्या सर्व शिवभक्तांनी बसवलाय. ही माझी ओळख आहे, ही माझी ओळख आहे. आणि मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. माझ्या शेवटच्या क्षणात मी ज्यावेळी वर जाईन माझी ओळख हीच राहायला पाहिजे की या संभाजीराजांनी प्रयत्न केला या राज सदरवर, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या ठिकाणी आपण पुतळा बसवायला मला संधी, सगळं शिवसेना संधी मिळाली. आणि मी असं लांबलेलं भाषण थांबवायचं मी प्रयत्न करतो, संपवतो जातं की मला राहत नाही की मला तुम्हाला वंदन करण्यासाठी मी आज इथं उभा आहे. वंदन म्हणतोय, वंदन शिवभक्तांनो. काय कुठल्या परिस्थितीत, कशा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही कसं राहता हो. मला काय राहायची इच्छा होती तुमच्या बाजूला. काय मागच्या मी बोललो होतो माझ्या भाषणात. माझ्या आमच्या सगळ्या निकटवर्ती सगळ्यांनी सांगितलं राजे तुम्ही आलात आणि सगळं खोडाबा उडाली तर आम्हाला त्रास वाढला. पण तुम्ही जिथं राहिल्या खाली तिथं निघून जावा. काय म्हटले? निघून जावा, थांबू नका इथं म्हटले. पण तुम्हाला सलाम आहे कलेक्टर साहेब, कौतुक आहे, कौतुक आहे. काय बोलायचं. आणि त्याच्यासाठी एकदा तुम्हाला सर्वांसाठी शिवभक्तांसाठी जोरात टाळ्या होत्या. मी राज्याभिषेक समितीचं मनापासून कौतुक करतो. त्यांचं कौतुक कोण करणार? मीच करायला पाहिजे.
माझ्या पत्नी असल्या तरी त्या स्वतः शुभकर माझ्यापेक्षाही जास्त. त्या संयुक्त राजांचं सुद्धा मी कौतुक करतो. राज्याभिषेक समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्यांचं मी माझे अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करतो. अहो महिनाभर नुसतं राबतात. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात कोल्हापूरमध्ये. पूर्ण महाराष्ट्रात असं काही काम करणार नुसतं कोल्हापूर राहिलं नाही आता. त्या जिल्हा प्रशासनाचं मला कौतुक करायचंय. जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, आरडीसी असेल, त्यांची पूर्ण टीम असेल, या कोऑर्डिनेशनच्या मुळे हे काय हा राज्याभिषेक सोहळा काही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही ते केलं याबद्दल सुद्धा तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. आभार तर मी मानू शकत नाही दोघांचं. आणि म्हणून प्रत्येका शुभभक्त आपण इथं आलात. माझी एवढीच विनंती राहणार आहे, आपण शिस्तबद्ध पद्धतीने वर आला, शिस्तबद्ध पद्धतीने खाली जावा. कुठं कचरा दिसला तसं आपण काय म्हटलंय, माझा गट माझी जबाबदारी. कुठं प्लास्टिक दिसलं ते प्लास्टिक उचला, कारण शेवटी हे आपल्याला काढावं लागते प्लास्टिक. सगळे अनेक संघटना येतात,